हरिओम, माझं नाव अक्षरा पवनीकर आहे. मी 3री मध्ये शिकते. आज मी तुम्हाला श्रीराम आणि खारुताईची गोष्ट सांगणार आहे. एकदा राम बाप्पा एकदा लंकेमध्ये चालले होते. मध्येच त्यांना लागला एक समुद्र. तर त्यांनी म्हटलं, आपण हा समुद्र कसा पार करणार? तर त्यांनी म्हटलं, आपण सेतू बांधू इथे. तर त्याच्यासाठी त्यांना काही छोट्या मोठ्याच गोष्टी लागणार होत्या. त्याच्यासाठी मोठे मोठे दगड, वाळू आणि माती आणि वृक्ष हेच लागणार होतं. तर त्यांनी काम चालू केलं. मग तिथेच एक खारुताई हे सगळं काम करताना बघत होती. तिने म्हटलं की आपण पण रामबाप्पांची मदत करू. तर ती वाळूमध्ये गेली, त्याच्यामध्ये लोळली आणि मग तिथे जे दगड टाकले होते समुद्रावर त्याच्यामध्ये ती वाळू टाकली. म्हणजे तो समुद्र अजून मजबूत होईल. तर तेव्हाच एका वानरांनी म्हटलं की तू इथे काम नको करू, तू छोटी आहे, तू जर का काम करशील तर तू मारून जाशील. तर तिथेच रामबाप्पांनी हे सगळं बघितलं. तर त्यांनी म्हटलं, हिला नका त्रास देऊ, ही आपलं काम करत आहे, तुम्ही आपलं काम करा. तर तेव्हा ती खुश झाली आणि तिने म्हटलं, रामबाप्पा तुम्ही पण मला आशीर्वाद द्या ना. तर रामबाप्पा हात फिरवले. आणि असं पण म्हटलं जातं, तिच्या पाठीवर जे हात असतात ते तेव्हापासूनचेच असतात. या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण भेटते की कोणतं पण काम छोटं आणि मोठं नसतं. धन्यवाद. हरिओम. वा अक्षरा, खूपच छान. तुला माझा आवाज येतोय का ग अक्षरा? हो. येतोय? ओके. तुझा व्हिडिओ बहुतेक मध्ये जरा फ्रीज झाला, पण तुझी गोष्ट आम्हाला छान कळली. खूपच सुंदर सांगितलीस. तू गोष्टीचं काय सांगितलंस? म्हणजे गोष्टीतनं काय कळलं तुला? कुठलंही काम तू म्हटलीस छोटं किंवा मोठं नसतं, हो की नाही? तर असं तू कधी अनुभवलंयस का ग, की एखादं खूप मोठं काम आहे पण त्याच्यात तुला मदत करावीशी वाटली आणि तू केली आहेस? असं झालंय कुठे? आवाज कट झाला होता. आवाज कट झाला. आता येतोय माझा आवाज? हां. तर तू इतकी छान गोष्ट सांगितलीस आणि म्हटलीस की कुठलंही काम छोटं मोठं नसतं, हो की नाही? तर असं तू कधी अनुभवलंयस का की एखादं मोठं काम आहे आणि ज्याच्यामध्ये तुला मदत करायची इच्छा झाली आणि तू मदत केली आहेस? मला सांगशील का असं कुठे केलीस मदत, किंवा कधी कोणाला केलीस? घरीच करते मदत. हो. मग काय काय कुठल्या कामांमध्ये मदत करते? आई बाबांना मदत करतेस? अरे वा. मग कुठे कुठे करतेस? कपडे आवरणं, भांडे लावणं, अजून घराला थोडं झाडणं. अरे वा, व्हेरी नाईस. खूप सुंदर. तर गोष्ट पण खूपच छान आहे. त्यामुळे कितीही छोटं असलं कोणीही, म्हणजे खार कसं होतं, ते बलाढ्य वानर होते की नाही, राम सेतू बांधणं चाललं होतं. त्यामुळे एवढे मोठे मोठे दगड उचलून ते एक एक भला मोठा दगड सहज उचलायचे. 2-2, 3-3 दगडांचा ढीग सुद्धा उचलून समुद्रामध्ये ते टाकत होते आणि ते दगड तरंगत होते. आणि असं सगळं त्या ब्रिजचं, एवढ्या सेतूचं बांधकाम चालू असताना त्यांची ती खार केवढीशी असते, ती खार त्यांच्या पायामध्ये कुठे दिसणार पण नाही, एवढी छोटीशी होती, हो की नाही? आणि त्यामुळे त्या खारीला त्यांनी धमकी दिली एका वानराने, की म्हणलं, अरे पायाखाली येशील आणि चिरडली जाशील आणि कळणार पण नाही. आणि असं म्हणून तिच्यावर असं पाय द्यायची त्यांनी ऍक्शन केली आणि तिला घाबरून पळवण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा रामबाप्पांनी सांगितलं की प्रत्येक जण, जे कोणी व्यक्ती असेल, प्राणी असेल, पशु असेल, कोणीही असेल,
ते जर आपलं कर्तव्य कर्म आणि इतरांच्या चांगल्यासाठी जर त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या शक्तिबुद्धीनी ते कर्म जर करत असतील तर अशा कुठल्याही व्यक्तीला कधीही त्रास देऊ नये, कारण त्याला कोणाचा आशीर्वाद मिळतो? राम बाप्पाचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे ऍब्सोल्युटली मग त्यांनी पाठीवरनं हात फिरवल्यावर खारीच्या पाठीवर असं म्हणतात राम बाप्पाची 3 बोटं उमटलेली आहेत आणि ती बघितल्यानंतर मग कोण वानर त्रास देणार? सगळेच तर सगळे भक्त राम बाप्पाचे. त्यामुळे त्यानंतर खारीला कोणीच त्रास देणार नाही. आणि अशा पद्धतीने राम बाप्पांनी सर्वांनाच शिकवण दिली की प्रत्येकाने आपल्या शक्तिबुद्धीनुसार तर काम केलंच पाहिजे. त्यामुळे आम्ही कसं करणार? आमच्या अंगात एवढी ताकद नाहीये, आम्ही हे कसं उचलणार? आता तू म्हणलीस जसे कपड्यांच्या घड्या घालतेस किंवा आवरतेस, मग आपली हाईट जर पोचतच नसेल आता, नंतर पोचेल उंच झालो की, पण आता आपल्या हाईटनी जेवढे कपडे काढतात तेवढे घ्यावेच आपण आणि मदत करावी, हो की नाही? तर आपल्या परीने आपण नक्की जास्तीत जास्त छान काम आणि जास्तीत जास्त इतरांना मदत करायलाच पाहिजे. आणि त्या अशा व्यक्तीला नेहमीच राम बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर व्हेरी नाईस, खूपच सुंदर सांगितलीस ती गोष्ट आणि मला पण छान आवडली. सगळ्यांना इथे आहेत त्यांनाही आवडलीच असेल.